फाटक्यात जातो म्हणजे नको उशीर व्हायला. नाही ना मागा नाही. गावात चाललो होतो. विचारलं नाही मला गावात चाललोय काय नाही, काय आणायचं नाही, काय आणायचं. आता घरात आहे ना सगळं. काय आहे? 8 दिवस झालं भाजीपाला आणलंय. संपून गेला. रोज काय खाता घरात माहित नाही तुम्हाला? अगं पण मी काय म्हणतो, मला आज अडू नको. मला अर्जंट काय मी गावात. कसलं? मला लय लांबचा मित्र येणार आहे. हा का? हा मग हो? मग त्याला भेटायला जावं लागेल ना मला. हा बरोबर. जाऊ का मी? मग ती घेऊन या ना, भाजी घेऊन या ना संध्याकाळी. आता एवढा टाइम आहे का मला? तू काय म्हणेन, तुझं बायकोचा बैल झाला पर भाजीपाला करायला लागला काय? म्हणजे त्याचं लग्न झालं नाही का? त्याचं लग्न झालं? झालंय ना, त्याचं लग्न झालंय. हा झालं त्याचं लग्न. तुमचं ना आजकाल मला वेगळंच चलेंद्र वाटते. अहो काय झालं आता? उठलं सुटलं का लगेच गावात पळताय, काय घरात हाय नाही बघतच नाही. उठलं का गावातच पळताय, उठलं का गावात. अगं पण घरात बघायला तू आहे ना, माझी काय गरज आहे? सगळीकडे लक्ष तू देतेस ना. हा बरोबर आहे, त्याच्यासाठीच मला करून आणली घरात लक्ष द्यायला. मग आता बायको कशाला असते? घरात लक्ष द्यायलाच असते ना. फक्त लक्षच देणार आहेत ना पुढं, बाकी काहीच नाही करणार. माझ्यावर नको लक्ष देऊ. तुमच्या लक्ष द्यायचं नाही, मग कुणावर लक्ष देऊ? हे बघा, तुम्हाला काय वाटलं मला काय कळत नाही, पण सर्व कळलंय मला. ती ठकी कोण आहे, ती मंगली कोण आहे, ती संगी कोण आहे, ती शांती कोण आहे, रुपी कोण आहे. कोण? काय असतं तुम्ही काय गावातले तर उक्त घेतलंय का? नाही मला काय काय करायचं त्यांचं. आणि हे नाव मी पहिल्यांदाच ऐकली जात. अगं बाय 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 बाय, पहिल्यांदाच ऐकले ते. तुम्हाला माहितच नाही ती बायांची नावं नाही का? नाही मला काय करायचं बायांचं. हाय का आता तुझं तुझं तर लय वेगळंच चालू असतं काहीतरी डोक्यात. कळलंय मला सगळ्या काय गोष्टी कळायची ती. आणि फक्त वेळेची वाट बघते. एकदा ना वेळ आली ना, धुरण जाळ संगतच. कोणाचं काय आलं धोरण जरा काढी ती. काय करायचं आपल्याला? असं आहे का? माझ्या बायको किती भारी आहे. असं नाही काय डोक्यात आणायचं. कशाला भारे खाऊन पण घालून मला दमला, वायक्या बॉम्ब लागत झाली की मी. लुकडीच भारी दिसते तू, लुकडी मी लुकडा. बरोबर आहे ना? काय नको तसं काय आणू नका डोक्यात. झालं ना, दूध तूप आणून मी पैलवान होती. कशाला मला काय चारी मुठे चित करायला? काय पैलवान होती? हाय अशीच बरं आहे ना. जावा गावात. मित्र येणार आहे ना कुठला तुमचा? येणार आहे ना. वाट बघत असं मित्र कसा आला नाही माझा मित्र, हाय का नाही? जायचंच आहे गावात. जावा की मग, तुम्हाला कोण अडवतंय? आता ना बघतीच ह्याच्याकडे. मला फक्त ना घाव दिस कुठला तर विषय बघतीच ह्याच्याकडे. काय करावं गड्या, बायको ते संसार लागले. यार बघून चालणार रे. अरे लेका रोज घाई चालला आणि मला म्हणतो भाई बघून चल म्हणून. बरं आज कुणीकड? काय मंगलीकड, रुपीकड का सुरीकड? तुला काय करायचं बाबा माझं? तू तुला बघ ना, मी कोणाकडे काय जाईन? तुला काय करायचं? ते कसं आहे, तुझं व्हायला लागलं पण आम्ही तशीच. याच्यामुळे तू असाच राहिलाय बिगर लागण्याचा. तुला ना खपतच नाही कोणाचं काही चाललेलं, अजिबात खपत नाही. जाळकाय तू जाळका, म्हणून केस बी नाही तुला माहिती का? ते झालं, पण जरा आमच्या पण मनाला थोडं वेदना होत्यात ना. हो दे ना, तुझ्या मनाचं मला काय करायचंय? ते वेदना ते तिकडे बघ. इथं माझ्या डोक्यात माझ्या गणगण आहे दुसरी. तुझं काय चाललंय रे? तुम्हाला 4-4, आम्हाला एकही नको होय. त्याला माणूस कसा लागतो? या अशा माणसाला 4-4 घसरून पडायचे नाही भाई. आणि 4-4 म्हणे तू जळत नको मी कोणाकडे बी जाईन, माझं मी मग बघन. तू मध्ये नाक खुपसायचं नाही, कळलं का? असं जाय निघ चल. मग माया सगळं खरं आधीच एक तर बायकोची मायाले भांडण झाले सकाळ सकाळी. कोण जाऊन सांगताय काय माहिती? त्यांचं ना असं ना असा मारीन ना मी. मला लय राग धान ठेवून देईल मी. मला काम आहे, मी जरा आलो. जाय. कोण सांगत असं गड्या? म्हणजे माझ्या घरी कोणीतरी जाऊन कळला घेतो. आता ठकीकडे जायचं कॅन्सल, मंगलीकडे बी नको, संगीकडे नको, रुपीकडे नको. मला ना काहीतरी डोकं चालवावं लागेल. मला बघावं लागेल माझ्या बायकोच्या मनात काय चाललंय, डोक्यात काय सगळं बाहेर काढावं लागेल. वहिनी, ओ वहिनी, आहे का घरात? घरातच असणार तर
आहे का वहिनी बोला बरोबर बरोबर. अक्षयकडे आलतो. ते गावात गेलं बरं बरं बरं. गावात हा हा तसं दिसला होता बरं दिसलं होतं पारावर. हो पारावर हा ते सुनीच्या घराकडे चालला होता. सुनीच्या हो अगं बाई हा ती कुठली खालच्या माळ्यातली सुनी खालच्या का त्या माळ्यातली. पारा पुसली पारा बसली. पारा पुसली सुनी वे होय अजून अजून ते काय आहे, हा त्यो एक दिवस मंगलीकडं, हा? एक दिवस रुपीकडं, अगं बाई 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 एक दिवस ठकीकडं. अरे बाबा. हा असं दिस त्यांच्याकडेच राहतो. तरी म्हणलं ना हा माणूस घरात का थांबत नाही हा, सकाळी हा. 7 वाजले का गावात जायचं संध्याकाळी 9 वाजले का घरी यायचं पैसे पण घेऊन जातो ना. हा पैसे हा. आता ते पैसे तर गावात जाताना त्यांच्याकडेच आहेत मी कशाला बघते पैशाचं काय वहिनी कानावर आलंय ती 1 एकर जमीन विकली. हा विकली ना त्याचे पैसे दिले का तुमच्याकडे? कशाला पैसे तेच खरंच त्यात काय घरात लागते आणि ते नाही ती बघते बरोबर. सांगा ना बरोबर आहे. कधी सुनीवर खर्च करतो, रुपीवर खर्च करतो, मंगलीवर खर्च करतो. मला तर फुटका डाग पण हम्म. केला नाही 1 एकर जमीन विकली भाऊजी मी काय दिसाय चांगली नाही का सांगा बरं माझ्यात काय कमी आहे का काहीच मग यानं कशाला गावात का सुनीकड मंगलीकड कशाला जायचं टकीकड सकीकड लय बेकार लय बेकार. बरं हम्म. चांगलं ठोकतेस दाडक्यानं चांगली कसर काढा त्याची. आणि तुम्ही पण थांबा ठोकू लागायला हो हो हो. बरं ते आज सकाळी सुनीकडे मटण 1 किलो घेऊन गेलता. काय हा खाऊ पिऊ घातलं होय? मस्त पैकी. मंगलीला दागिने सुद्धा केलेत म्हणतात. बाय 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 हा आता मग? ना हिरवं पिवळच करते आता ना हम्म. डोक्यातच बसलाय नवरा बिवरा गेला उडत हो. तेव्हाच ना चांगली पांढरी कपडे घालून सकाळी टाईट इस्त्रीचे कपडे घालून फिरते येतो आता बघतीस अजून अजून सांगा काय सांगा 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 लवकर बरं काही पैसे घरात ठेवतो का? अहो, कशाचं काय घरात चहा पावडर नाही साखर नाही शेंगदाण नाही 8 दिवस झालं सामान आणलं त्याच्यावर सामान नाही आणलं आ? आहे का बायकोकड लक्ष काहीच नाही. तो रामभाऊला म्हणत होता परत अजून 1 एकर ऐकायची म्हणून. एक हो. एकर मग मजा दुसरी शेती हो आता नाही आता मी ऐकू देते वे. आता नसते ऐकू देत मी मग घेते ना माझ्या माणसांना बोलवून कशी तू शेती तीच बघते त्याचा हा. चांगला समाचार घ्या. मला बाया करायचे होते तर कशाला माझ्याशी लग्न करायचं नाही, भाऊजी नाही, तुम्ही सांगा तुम्ही तर सांगायचं ना माझ्या बापाला असा हम्म. करतो तसा करतो ही नालायक पोरगाय म्हणून नाही जो पण मला दाबायचा ना. काय दाबायचं म्हणजे तुम्ही त्याला साथ दिली नाही नाही अजिबात अजिबात नाही. अहो नाही काय डोकं फिरलंय? काय करू म्हणजे तुम्ही साथ देत होता इकडे या भाऊजी तुम्ही जाऊ नका अहो, तुम्ही जायचं नाही कुठं तसं नाही वहिनी मी साथ दिली नाही. आता जो म्हणला साथ दिली आता लगेच म्हणला तुम्ही बदलला 5 मिनिटं मी काय म्हणलो तो मला पण ठोकितो. हो सॉरी बरं का भाऊजी मला ना ते माझं डोकं ना असं वय पण झालं तर मला काय करू होतं कधी माझ्या कधी. नवऱ्याला मारायची तुम्हालाच म्हणलं सॉरी सॉरी बरं असू दे. मला तुम्ही इथं आधार द्यायला थांबा आता मला हो. काही समजा नाही बघा होय होय हा आधार द्या मला थोडं तुमच्या आधाराची बरं. गरज आहे मला बरोबर. अक्षय आला की आपण दोघं चांगला समाचार घेऊ त्याचा. हा, ठोकू चांगलं हम्म. हा, चक्कर वगैरे आली का? बसा बसा बसा. काय वहिनी अहो ते अक्षय अहो तुम्हाला काय सांगू माझ्या नवऱ्याने 4 4 5 5 बायका गावात ठेवले काय करू तुम्ही बघा 4 ना 4 5 5 मग तर काय आणि ती दुसरी अजून एक नाही माहित कोण ठकी ठकी अरे देवा तोंड घेऊन गेलो जागा राहिला नाही मला जे जे येतंय माझ्या उगी 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 नवऱ्याला उगी 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 वहिनी मग तेच रडू नका. भाऊजी, सांगायचं कसं तुम्हाला करू वहिनी रडू नका आम्ही काय सांगा ते ऐका आधी हा. हं? त्याला आहे ना घराबाहेर सोडू नका ठकीचं घराचं काम चालू केलंय त्यांनी अगं बाई हं. हा का तुम्ही थांबा मग. आपण ना तिघं मी मिळून थांबा नाही मला त्यांनी अर्जंट काय मी जातो मला वाटलं तुम्हाला सांगा वहिनीला जागा करावं म्हणून मी सांगायसाठी आलो तुम्ही मला आधार नाही दिला तर मी एकटी काय आणि करणार मला माझ्या ग्रामपंचायत नवऱ्याला? मध्ये मिटिंग आहे अर्जंट तुम्ही त्याला घराच्या बाहेर सोडू नका आता घरात काय बांधून ठेवू का ती काय कोण आहे मला ऐकल का सांगा पण नवरा आहे तो तिथं आता तर केलं तुम्ही तर 4 5 म्हणल्या यांनी सांगितलं का हा. हम्म. आणि ही 6वी आहे मग बघा आता तुम्ही काय करायचं ते सांगायचं काम होतं मग बरं बरं ठीक आहे कुठं काही काम घराचं नवीन घराचं काम सुरू केलं हा पाया खांदायचं काम चालू आहे मी नाही होऊ मटेरियल देणार मटेरियल आणून टाकलं इटा क्रश शांड वाळू खडी सिमेंट माझ्यात काही कमी आहे का सांगा कमी तुम्ही? तर काहीच नाही पण वहिनी हं. तो काय म्हणला मला
विकायचं अजून गिरायक बघा म्हणलं काय आला रे ते म्हणला गज आणायला चाललोय पैसे कमी पडले नको माझ्यासाठी त्याच्यामुळे मी घाई घाई आलोय माझ्यासाठी ना तुम्ही घाणाव गिरायक नाही काय नाही काहीच बोल कसं मी घरात ना बाहेरच जाऊ द्या ना हात पाय बांधून ना टाक तरी त्याला नको बघू म्हणलं किंवा नाही तर त्याच्या डोक्यात विकायचंय म्हणलं तर कोणला विकीन? नाही नाही मी जमूच देणार नाही बघू आता काय होईल ते होईल एकतर ती तर राहील नाहीतर मी तर राहील बरं, जाऊ काय दे. होईल ते होईल मला हा त्यांनी मीटिंग आहे ग्रामपंचायत मध्ये येतो तुम्ही तर थांबा बरं तो येऊपर्यंत थांबतो हा तुम्ही थांबा आपण चांगला समाचार घेऊ त्याचा मस्त वहिनी, काय करताय? काय नाही बसली काय करता तुम्ही? आमचं बरं आहे तुम्ही घरी इकडं हा? तुम्ही इकडं कसे आलो होतो आता आठवण आली म्हणून. बरोबर कुठे गेले? माझा नवरा हा गावात गेलाय हा का? अहो ते काय आहे, तुम्ही नाही का आता वाळून गेले तर तुमच्या स्वतःवर काही लक्ष देत नाही तुम्ही. हा ते तुमचा नवला गावभर फिरतो नुसतं इकलं तिकलं. मी माझ्या किल्ल्यावर एवढी उदाली करून ठेवली. किराणाची उधारी मग तुमच्या का मी तर नाही आणला किराणा तुमच्याकडे नाही आणलं का? नाही तो तर नाही का लोट काही ना काही घेऊन जातो. हा मस्त बाटल्या पितोय थंड थंड आणि परत नाही का चिकनच्या दुकानामध्ये लोटचं चिकन नेतोय. अगं बाई म्हणजे तुमच्या दुकानात उधारी करून दुसरी कोणा चिकन पण घेऊन जात्यात हा किती उधारी माझे 800 रुपये. 800 रुपये हा काऊन नेलंय उधारी तो लोटच काही ना काही घेऊन जातोय. हो का? मागच्या वेळेस त्याला पकडलं होतं मी. बरंच नाही का त्याच्याकडून खिच्यातून पैसे काढून घेतो. यावेळेस तर भेटणार तो लवकर. मी तुम्हाला सांगते ती उधारी घ्या आणि इथनं पुढे अजिबात उधारी द्यायची नाही कसलंच द्यायचं नाही किती काय उद्या 1 रुपयाची उधारी देऊ नका तो नाही का भेटताना मला वाटलं की तुमच्याकडून घ्यावा उधारी. काय मी आणते का दुकानात सामान मागायला नवरा नेल माझा तिकडे गावभर वाटलं तुम्ही माझ्याकडे उधारी मागायचं जमणार नाही मी काही देणार नाही त्याचा मुडदा बसवला चांगला गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही काय करावं तुम्ही सांगा बरं आपण मस्त लग्न केलं तर मी मस्त बरं झालं असतं असं वाटायला लागलं. नवला तर तुमचा आहे ना मग तो नाही भेटला तर तुमच्याकडून उधारी घेईन ना. भाऊजी नावालाच नवरा आहे बाकी काय कामाचं नाही ते तर 4 आहे. 4 5 5 वाया गावात तेवढ्यात काय कामाचं उली नका काळजी करू आपण काहीतरी मार्ग काढू तुम्ही दोघं बघितलं कामा त्याला सांगते मी कसं आहे आता ते कधी आता कधी नाही त्याचा आता पत्ता नाहीये तो यायचा संध्याकाळचा का आम्ही काय तवल तक बसून लहान का आम्हाला आम्हाला काम येतं आमच्यावाले आणि मला वाटलं पैसे भेटतील पण तुम्ही मालका बाई शांत हो शांत हो बाई आलं माझ्या ध्यानात काय आहे तुझ्या मनात काय काय बाई लय चिंतित दिसते तू चिंतेतच आहे महाराज वाटोळं झालं माझं लग्न करून महाराज वाटोळं नसतं होत बाई काही अडचणी असत्यात ते दूर झाले की सगळं चांगलं होतं हो तुम्ही सांगा काय याला हात नाही लावायचा जी हात नाही लावायचा त्याला आम्हाला माझं मला बघू द्या ना तुम्ही तुझ्याकडे नंतर बघेन मी बरं. माझं बघू द्या आधी सांगा महाराज हात बघू बाई एकच काय करणं काय करणं कशामुळे काय खरंय का बघ बरं. मला नाही तिथं मग काय डोकं तर तुला दिसत नाही का? बघा त्याला नाही. थांबा ना महाराज गप. हम्म. की हो रुपी. अरे बापरे यो, महाराज. वहिनी. मंगली अगं, आ, भाई भाई तुला काय माहित आहे का यांच्याबद्दल माहित आहे वहिनी यांच्या सोबत तुमचं चालू आहे. नको बोलू नको माहिती माहित आहे महाराज अजून काय काय माहितीये तुम्हाला सांगते उठते सुटते ना घरात राशन पाणी देत नाही ठकीच्या मंगलीच्या घरी असं सर जात असतो नाही 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 तसं नाही करायचं नवऱ्याला मारायचं नाही कधी तो जरा नादाला लागला तो मला इथेच लायकीचा आहे. हा त्याला आणलं पाहिजे. तुम्ही काय चुकीचं सांगताय हो? कळतं का मी काय म्हणतो कळतं का तुला येतील कळतं का काही सांगा मग तुम्ही. म्हणजे
अशा बाहेरच्या लोकांना आतल्या खबरी सांगू नये. हा मला कळतंय त्यांनी सांगितलं का मला सगळं दिसतंय इथं हे स्पष्ट स्पष्ट दिसतंय सगळं मला तर फक्त मेहंदी दिसते त्यांच्या हातात. मला पण. तुझी उधारी येणार आहे किराणे हम्म. 800 रुपये हा. ते देत नाही जनावर हम्म. ते देणार बी नाही आता हा, मला दिसतंय नाही देणार ते मग काय करू हाणू त्याला? त्याला हाणू तुझा महाराज अजून काय बघा. अजून मी सांगतो तुला थांब तू रडू नको अगं तुझं नवरा तसं नाही ग मग माझा नवरा आता येईल का नाही घरी आता? नाही नाही घरी तर दररोज येतोय ते का दिसतंय मला घरी दररोज आता- येतोय आता. पण मला नाही- त्याला घरी येऊशीच वाटत नाही का घरीच येऊशी वाटत नाही त्याला तर काय माझ्या करावं मया नाही राहिली. मया नाही राहिली भाऊजी. त्याला माहिती. तसं नाही त्याचं झालेलं नाही अजून तिकडे नको चिटकू. ते दिसतंय मला लगेच नाही. हा लांब राहा जरा. हा. झालं त्यांचं पण मग त्यांना पण गरज आहे ना. हो तसं नाही मी आहे. आहे का आता हो का? इथं तर सगळं नडतं ना इथं ही- नवऱ्याला बाई जीव लावीत जा ना महाराज मी आता ना जीव लावते. अजून तुम्ही जे सांगाल ते करतात. मग मी काय म्हणतो हे काय दिसतंय नवरा तुझाच आहे शेवटपर्यंत तुझाच राहणार आहे हा का? पण तुझ्या कोणी एक गोष्ट चुकती अजून तू कसं त्याला येईल? जीव लावित नाही त्याला चांगलं चांगलं खायला घालीत नाही हा तू नीट त्याला जीव लावला सगळं त्याच्याकडे लक्ष दिलं त्याच्या दररोज पाया पडल्या हा सकाळी उठल्या उठल्या नवऱ्याच्या पाया पडायचं त्याची नवऱ्याची सेवा करायची मग कशाला ते जाईल दुसरीकडे शेण खायला हा माझं चुकतंय का? तुझंच चुकतं याच्यात तुझीच चूक आहे जावा त्यांना हुडकून आणत जावा. मी ना काय करते रोज आल्या आल्या पाया पडते. महाराज मी ते तुम्ही सांगाल ते करते. अहो. महाराज त्यांना काही तर असं म्हणतं करा ना लगेच यायसाठी. नाही नाही हे काय ते काल कबूतले ते लवकर थापलत नाही. हा. कबुतरासारखं तो गावभर फिरत असतो. बघ का इकडे नको इकडे ये. ते कसं आहे आम्हाला इकडे नको बघ तुझं भविष्य नको अरे 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 काय आज बघ की इच्छा नाही राहिली तू बिगर लग्नातच मारणार आहे काय करणार तुझं मी बाबा तुझं होय? बाबा. बघ हात. किराणा दुकान आहे ना रे तुझं मोठं हा, मत केला दुकाने. हा. तुझं दुकान लवकरच बंद पडणार आहे लोक नुसतं उद्या करणार आहे तुला उद्या कोणी देणारच नाही हा. बाबा मग काय- यावर काही उपाय उपाय हम्म? यावर एकच उपाय कोणता? चांगला मूर्त बघ आणि मर मरायला मूर्त लागतो. कुठंतरी बाबा म्हटलं तर पण त्याच्यावर एक उपाय आहे काय एक उपाय आहे पण ते तुमच्याच्याने होणार नाही सांगा तर नाही खरी. होणार करतान का होय. मी सांगेन ते उपाय करतान का होय काळ्या लावायचं बंद करा लोकांच्या घरी आग लावायचं बंद करा नाही मी नाही चालत. तू करत नाही कोणी आलं का दुकानात तिथं लगेच याचं तसं झालं आणि त्याचं तसं झालं नुसतं गावभर करतो सगळीकडे तो दुकान लवकरच बंद पडत हा कळलं का बाबा सज्जन माणूस आहे मी सगळ्यांचं भलं पाहतो. भलं पाहतो हो. इथं काय करीत होता तुम्हाला माहिती का त्यांच्यामुळे आपल्या नाही का गावाला नजर लागत नाही. आपल्या गावाला हा काला ती काय ते आपल्या गावातले काहीतरी हो. काहीतरी उपयोग आहे आमचा. असं नका का हिला अजून हसतो महाराज तू का बघ तुला ते सांगितलं तेवढं कर मग घ्या ना बोलवून माझ्या नवऱ्याला. हा, बोलून घेतो तुम्ही सगळे ते बघा दिसला का कुठं आहे? दिसला का नाही आला का? माझा नवरा. काठी काला काठी काला छत्री आहे आमच्याकडं. काय ती कशाला काठी मारायला. आम्हीच मला तू- मला ना ते काय? पाया पड पाया 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 अरे पाया पड वर पुढे उचली ती पाया पड फक्त बस इकडे अयो आगतय आगतय. अरे मारत नाही झालं मी तुला नवराचे असं नाही करायचं बाई रडू नको बाई, माझं बी चुकलं बरं का असं नव्हतं करायला पाहिजे मी पण आता अरे लोक तिकडे जाय घरी वा घरी वा. ठीक आहे उठाले आणून दे. हा, देतो आणून. अगं तुला सांगू का तुझ्या डोक्यात जे आलंय ना बाहेर लपडे करतो माझं तसं काहीच नाही ग मी फक्त ते कसं चांगलं चांगलं करून खाऊ घालतात ना म्हणून त्यांच्याकडे जात होतो बर तुम्हाला काय काय आवडतं सांगा मी लगेच बनवते तुमच्यासाठी ना गरम गरम वडापाव बनवते. नाही वडापाव नको मस्तपैकी शेवया बनव शेवळे हा लाज नको